इंडिया आयकॉन आकाश याला आकाश जांगीड आपण पाहतोय. घाटकोपर मुंबईचा हा खेळाडू आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय साहिल. पहिला बॉल आकाशसाठी राईट अमोर द विकेट. पहिला बॉल लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय बॉल पाठीमागे चाललाय अलॉंग द कार्पेट. चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुयोग होते त्या दरम्यान आपण पाहतोय खातं उघडले टीमचं ते सिंगलच्या मदतीने. चर्चा आपण पाहतोय संपूर्ण गेल्या काही दिवसांपासून रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची. खास करून इथे जेव्हा आपण कांचन सर एंटर होतोय हे सुसज्ज असं नानोबा मैदान पारगावचं एक क्रीडांगण ही क्रीडा नगरी संपूर्ण चौफेर आपण पाहिलं तर गुलाबी रंगाचं हे आकर्षण आपण पाहतोय कोटिंग बाउंड्री लाईनवर आकर्षित करतंय. त्याचबरोबर आपण पाहतोय सुसज्ज व्यासपीठ आणि पिंक कलरची थीम आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याच दरम्यान व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलवर विकेट किपर कडनं झाली हलकीशी चुकी आणि आल्या तर 4 धावा म्हणजे तब्बल 5 धावांचा बोनस. पहिल्यांदाच आज असं घडलं दिवसभरात की वाईट वर चौकार आल्या 22च्या स्वरूपात. 5 धावा धावफलक ऍड होतात. स्कोर 6 वर यावेळेस ड्राईव्ह करायचा होता. पाठीमागे लॉंग स्टॉपला खेळाडू तैनात. बॉलला स्टॉप केलं गेले सिंगलने धावफलक पुढे सरकते. चर्चा आपण करतोय कांचन सर रायगड प्रीमियर लीग रबर बॉल पर्व क्रमांक 1चं सुसज्ज व्यासपीठ आपण पाहतोय. भलं मोठं व्यासपीठ, मान्यवरांना सुसज्ज अशी आसन व्यवस्था, सेपरेट असं कॉमेंट्री बॉक्स ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. प्रशांतजी खानावकर असतील, आपण तेजस म्हात्रे यांना पाहतोय. त्याचबरोबर मंगेशजी वाकडीकर साहेबांना आपण पाहतोय. इथे विकेटची संधी हाडे कोणतीही चुकी नाहीये. पहिला ब्रेक थ्रू ऑल इंडिया आयकॉन आपण पाहतोय. आकाश जांगीड होतोय बाद आणि साहिलला आणि किंबहुना शौर्य 11 नावडेला मिळालं हे पहिलं मोठं यश. मोठी विकेट आपण पाहतोय. खरं तर धाबे दणाणणारी विकेट चॅम्प 11 पनवेलच्या डगआउटचे आकाश जांगीड याला आपण पाहतोय बाद करण्यात आलंय. तिकडे मात्र बंटी जोशीने एक चांगला झेल टिपला. 7 धावा धावफलकावर 1 विकेट इथे गमावली. पहिलं षटक प्रगतीपदावर असताना शौर्य 11 नावडे गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवत असताना साहिलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र कॅप्टन बंटी पेंढारी मैदानाच्या आत दाखल झालाय. अटीतटीची संघर्षाची आपण लढाई मगासपासून चर्चा करतोय. आता नाही तर परत कधी नाही, अभी नाही तो कभी नाही. सुपर 12चं जर तिकीट पक्क करायचंय तर आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल या मॅच मध्ये दोन्ही बाजूने. आणि तो संघर्ष निश्चित आहे. संघर्षाला झाली आहे सुरुवात. थिणगी पडली आहे मैदानाच्या आत. पहिली विकेट आली आहे आकाश जांगीडची. यावेळेस वन्स अगेन हो विकेट किपरच्या अगदी डोक्यावरनं बॉल फरार झाला. बॅकअप होतं लॉंग स्टॉप मध्ये. सिंगल मिळाली. सुटकेचा निश्वास सोडला बंटी पेंढारीने. या क्षणी नक्कीच 8 धावा धावफलकावर 1 विकेट गमावली आहे. रायगड प्रीमियर लीग रबर बॉलचा थरार तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवतोय. घर बसले आमचे रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आनंद घेत आहेत या संपूर्ण स्पर्धेचा. काही वेळापूर्वी आपण पाहतोय वरुण राजा हलकासा बरसला. क्रीडांगण पुन्हा ओलं झालंय. खेळपट्टी पुन्हा ओली झाली आहे. चेंडूची गती वाढणार. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किट होणार आहे निश्चित. यावेळेस बघा इनसाइड आउट खेळलाय. फटका फसलाय मात्र गॅप मध्ये चाललाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफ वरला खेळाडू आला. 2 खेळाडूंच्या मधून बॉल फरार होत असताना नेत्रदीपक टायमिंग आला तो चौकार. बेमिसाल टायमिंग ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. साईराज माने पहिल्या मॅच मध्ये कांचन सर जबरदस्त इनिंग त्याने साकारली होती. आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येकडून घेऊन गेला होता. तोच प्रयत्न पुन्हा एकदा यावेळेस बघा. खरं तर ड्राईव्ह करायचं होतं. बाहेरची कडा लागली. बॉल गेला तो थर्डमॅनला. खेळाडू आहे तिकडे. हलकीशी मिसफील्ड मात्र सावरून पुन्हा फेकतोय. तोपर्यंत सिंगललाच प्राधान्य दिले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय साईराज माने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. चॅम्प 11 पनवेल 1 गडी बाद 13 धावा.
चला विनंती असेल फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम दोन्ही संघांना सूचना आल्यात मॅनेजमेंटकडून का थोडा स्पीडअप करा. अंपायर्स ऑफिशियल्स वॉर्न करा खेळाडूंना आपण. तर उद्याचं लॉट्स आम्ही स्क्रीनवर जरूर पाहतो. उद्या 8:45ला रिपोर्टिंग करायचं. 9 वाजता पहिला सामना सुरू होईल. अंकुर सिंग नेतृत्व करतील सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि त्यांच्या विरुद्ध चैतन्य पाटील नेतृत्व करतील सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन. उद्या 8:45ला ऑल टीम्स रेडी हवे. आयोजकांकडून इन्फॉर्मेशन आम्ही देतो. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर अभि केसरकर त्याचे संघनायक आहेत आणि विजय घाणेकर श्री केदारनाथ 11 तळेकर मुरुड. आपण दोन्ही संघांना विनंती असेल उद्या हा दुसरा सामना असेल. यस युवराज. हो इथे मिसजज केलंय क्षेत्ररक्षकाने मात्र द्विधा मनस्थितीमध्ये होता आणि त्याला चेंडू चकवून सीमारेषा पार फरार झालाय आणि पहिल्या बॉलवर स्वागत गोलंदाज केलंय चौकाराने. साहिल खानावकर याला आपण पाहतोय. खरं तर संघाचा संगणक पहिल्या सामन्यामध्ये थोडा माग ठरला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये कमबॅक केलं. इकॉनॉमिकल स्पेल हाताळला. मात्र इथे त्याच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर साईराज मानेने मात्र चौकार खेचून त्याचे स्वतःचे इरादे स्पष्ट केलेत. दोन्ही संघ मात्र निश्चय करून मैदानात उतरलेत किंवा दृढ निश्चय करून मैदानात उतरलेत हे आता स्पष्ट झालंय या मॅच मध्ये. यावेळेस बघा आतली इनसाइड एज लागली. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचतायत. एक क्विक सिंगल चिक्की सिंगल पूर्ण होते. दुसरं षटक प्रगतीपदावर असताना आजच्या खरं तर पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 5 सुपर 12 साठी सुरू असलेली लढत. आर्यन स्पोर्ट चिरले 2 सामने जिंकून करण मडवीच्या नेतृत्वामध्ये सुपर 12 मध्ये आज दाखल झालाय. या सामन्याच्या निकालानंतर दुसरा संघ आपल्याला मिळेल. 18-1 2 बॉल झालेत आतापर्यंत. यावेळेस बंटी पेंडारी क्रीजचा पुरेपूर वापर केला. चेंडूला येऊ दिलं. ड्राईव्ह केलं. ऑन ड्राईव्ह डीप मध्ये खेळाडू तैनात. सिंगललाच फक्त प्राधान्य दिले. आणि आता शेवटच्या सामन्यामध्ये सागर सर आपण पाहतोय ज्या पद्धतीने दिवसभरामध्ये खेळाडूंचा खेळ राहिला. प्रत्येकाने तो निहाळलाय पाहिलाय. त्यामुळे कोल आज स्ट्रगल करतोय आणि कोणाला फॉर्म गवसलाय आणि फॉर्म गवसत असताना कुठे कुठे त्यांनी चांगले फटके मारत कुठे कुठे त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे हे आता प्रत्येकाने ओळखलंय. आणि त्या अनुषंगाने रणनीती या मॅच मध्ये तुम्हाला दोन्ही बाजूने पाहायला मिळतील. त्याचबरोबर ऑब्स्टिक पासून भरपूर बाहेर जाणारा साहिल खानावकरचा चेंडू व्हाईट बॉल. स्कोअर मात्र शिफ्ट होतोय. एका धावेने 20 धावा धावफलकावर. आज आपण 100 धावा देखील या क्रीडांगणावर होताना पाहिल्यात. यावेळेस बघा चांगला कट शॉट स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला पुन्हा कचा क्षेत्ररक्षण. त्याच खेळाडूने मगाशी देखील चुकी केली आणि पुन्हा एकदा त्याच चुकीचा भुर्दंड आणि अजून एक चौकार. 24 धावा धावफलकावर. जबरदस्त टायमिंग आपण पाहतोय. अगदी स्क्वेअर कटचा फटका. साईराज माने टेक्निकल रित्या किती साऊंड हा खेळाडू आहे. किती परफेक्ट क्रिकेटिंग शॉट खेळू शकतो त्याचं प्रात्यक्षिक त्याने आपल्याला जणू दाखवलंय. साहिल खानावकर काय प्रत्युत्तर देतोय. 11 धावा त्याच्या आतापर्यंत ओव्हरमध्ये आल्यात. यावेळेस बघा समोर ड्राईव्ह करायचं होतं. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. कुठले स्पॉट आपण पाहतो हिट करत असताना. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. अजिबातच उमगला नाही या चेंडू. साईराजला थोडासा निराश झाला. हताश झाला. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. ओ यावेळेस जास्त उसळी घेतली. बॅटच्या खालून निघून गेला सर विकेट किपरकडे. चांगले चेंडू हाताळले शेवटचे 2 साहिल खानावकरने. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 11 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 1 गडी बाद 24. पहिलं पर्व सागर सर पहिलं आपण पाहतो एडिशन रायगड प्रीमियर लीग रबर बॉल पर्व क्रमांक पहिलं आपण. आणि पहिल्याच पर्वामध्ये मात्र आपण सकाळपासून चर्चा करतोय. खेळाडूंची मनं जिंकलेत या स्पर्धेने. आयोजक प्रेक्षक रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलेत. कारण मायक्रो लेव्हल मॅनेजमेंट तुम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. हो वन्स अगेन तीक्ष्ण बाउन्सर. उमगलाच नाही आपण पाहतोय कर्णधाराला. जबरदस्त मारा तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. साहिल लॉंग लेज आणि पहिलं षटक हाताळलं. थोडा महागडा ठरला 13 धावा आणि त्यानंतर मात्र एका थिकट बाउन्सरने सुरुवात. यावेळेस थोडासा खाली राहिला आणि वन बाउन्स इथे पाहायला मिळाला. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला तर थोडा उसरी घेतली होती.
यावेळेस थोडासा खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर बॅट फिरवली, संपर्क नाहीये आणि सलग दुसरा चेंडू निर्धाव येत असताना चर्चा करतोय या स्पर्धेच्या आयोजकांची. आपण ज्यांचा नामोल्लेख आज सकाळपासून करतोय, ज्यांचे खरं तर फोटोज आपण समोर असलेल्या फ्लेक्सवर पाहतोय, सर्व आयोजन कमिटी अगदी मायक्रो लेव्हल मॅनेजमेंट छोट्या छोट्या गोष्टींची इत्यंभूत काळजी या स्पर्धेमध्ये घेण्यात आली आहे. यावेळेस बघा स्टँडर्ड डिलिव्हर, जास्त वेळ तुम्ही बंटी पेंडारीला शांत ठेवू शकत नाहीये. दडपण निर्माण झालं होतं डॉट बॉलचं, ते दडपण झुगारलं आणि हा मॅसिव्ह षटकार आपण पाहतोय. क्या बात आहे, सुंदर गीत. या संपूर्ण स्पर्धेची खरं तर ऑफिशियल स्कोरर कांचनजी पालकर दादा आमच्या समवेत कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत आणि त्यांच्यावर संगीतबद्ध केलेले सुंदर गीत STC आपल्याला ऐकवतात. पुनरागमन पाहायला मिळतंय साहिल लोंगलेचं. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर आलेला एक मोठा षटकार, त्यानंतर पुन्हा लाईन लेंथ मध्ये केलेला बदलाव त्याचा फायदाचा ठरलाय. कुरघोड्या आपल्याला या सामन्यामध्ये निश्चित पाहायला मिळणार आहेत. यावेळेस बघा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली गेली. पंच सांगतात की या बॉडीला ब्रश झालाय हा बॉल, नाही की बॅटला. मात्र जबरदस्त गोलंदाजी आपण पाहत आहे साहिलच्या माध्यमातून. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर पुन्हा 2 डॉट बॉल. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा आणि चांगलं पुनरागमन करून दिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि आतापर्यंत आपण पाहतोय खरं तर या ओव्हरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये धावा रोखल्यात. काय यॉर्कर बॉल, परफेक्ट आपण पाहतोय बुंदा चेंडू. त्याला नक्कीच खेळून काढला, तिथे थोडीशी मिसफील्ड झाली आहे. मात्र फक्त सिंगलला प्राधान्य दिले, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय बंटी पेंडारी. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा संख्या 31ला 1 आणि मैदानामध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक. सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. उद्याचे आपण पाहतोय जे खेळाडू, जे आयकॉन खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील ते सध्या आपल्या ऑन स्क्रीन. डे 2 आदर्श स्पोर्ट्स पुरस्कृत रायगड प्रीमियर लीग रबर बॉलचा फॉर्मॅट 24 लाईव्ह इव्हेंट्स अगदी 3.5 लाख सबस्क्रायबरच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलाय. संपूर्ण या स्पर्धेला ते लाईव्ह कव्हर करतायत. आता जे प्रेक्षक गर्भ असते आनंद घेत आहेत, अजूनही जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि अशाच दर्जेदार क्रीडा स्पर्धांचा गर्भ असले आनंद घ्या. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. ड्रिंक्स ब्रेक आपण संपन्नच केलेला आहे. 3 षटकांमध्ये 31 धावा तुम्ही पाहताय. 10.33 ची सरासरी प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही ऑनस्क्रीन पाहताय. सध्या 61 आहे, मात्र त्याला वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल कारण 80-85 धावा हा चांगला स्कोर आहे या क्रीडांगणावर. आज सकाळपासून जे सामने झाले त्यामधनं तरी आपल्याला असाच निष्कर्ष पाहायला मिळालाय. त्याच्यापेक्षा जास्त झाल्या तर सोने पे सुहागा. मात्र 60, 55, 65 मध्ये जर रोखलं तर शौर्य 11 नावडे आणि ज्या पद्धतीने त्यांची फलंदाजी आहे लक्ष्यापर्यंत निश्चित पोहोचू शकतात. बंटी पेंडारीवर बरंच काय अवलंबून असेल. 8 बॉल 9, साईराज माने 8 बॉल 15 आणि साहिल खानावकर सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सांघिक 4थं षटक घेऊन. डीप पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय, लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय, शॉर्ट स्ट्रक्चरवर पाहायला मिळतंय. त्याच्यासाठी व्हाईट बॉलने सुरुवात. बंटी पेंढारी आपण पाहतोय ऑन साइडला भरपूर प्रमाणात बाउंड्री रायडर्स तुम्हाला पाहायला मिळतील. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग आणि आपण पाहतोय अगदी लॉंग स्टॉप मध्ये खेळाडू. यावेळेस चांगला बॉल. हाच प्रयत्न या अगोदरच्या चेंडूवर होता कदाचित साहिलचा, तिथे अवांतर धाव खर्च केले, त्यानंतर मात्र चांगला चेंडू हाताळला. 32 धावा आपण पाहतोय धावफलकावर आहेत 1 विकेटच्या मोबदल्यात.
यावेळेस समोर टोलवलाय, लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहे. थोडीशी मिसफील्ड, सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न निश्चित होणार आहे. हो, इथे जरा क्विक असायला हवं. आउटफील्ड मध्ये बाउंड्री रायडर्सने खरं तर थोडंसं क्विक हवायला हवं. त्यांच्या स्नायूंची लवचिकता, त्यांच्या बॉडीचा खरं तर फ्लेक्झिबिलिटी ही खूप आवश्यक आहे, खास करून रबर बॉल मध्ये. 2 धावा मिळतात. पुन्हा एकदा बंटी आपण पाहताय ऑन स्क्रीन स्ट्राईकवर. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. या बॅटिंगला तो लीड करतोय. पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे अगदी शॉट स्क्वेअर लेगला. नो चान्स फॉर द रन. चांगला स्टॉप तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल होते, निखिल जाधव आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया शौर्य 11 नावडे मध्ये आपण पाहतो त्यांना खेळताना. सकाळपासून 34 धावा सध्या धाव फलकावर आहे. चांगली गोलंदाजी साहिलची. थोडासा आपण पाहतोय फलंदाज सज्ज नव्हता. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर साहिल जाताना पाहायला मिळेल. आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक आहे. यावेळेस पाठीमागे खेळाडू ठेवलाय. त्याच्यापासून भरपूर पुढे चेंडू पडला. याच फटक्यासाठी जणू क्षेत्ररक्षणाची खरं तर ही व्यूहरचना केली आहे आणि तशाच पद्धतीची आखूड टप्प्याची गोलंदाजी इथे होते. अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट सध्या बॉलिंग सुरू आहे. म्हणजे एक रणनीतीचा भाग असू शकतो, एक प्लॅनिंगचा भाग असू शकतो. 35 धावा, 4थं षटक सुरू आहे. सध्या धाव गती थोडी मंदावलेली पाहायला मिळते. टॉपेश आणि विकेट किपर कडनं कोणती चुकी नाहीये. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागत असताना साईराज माने जाईल मैदानाच्या बाहेर. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी तीक्ष्ण बाउन्सर टाकला, मोह आवरता आला नाही साईराज मानेला आणि बॅटला ब्रश बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन मनीष शर्मा याला आपण पाहतो थांबला. दुसरी विकेट, दुसरा धक्का लागला. कांचन सर, याही मॅच मध्ये तुम्ही पाहता बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा बदलाव. या अगोदरच्या मॅच मध्ये सोहेल शेख सलामीला आला होता, आता 4थ्या क्रमांकावर दाखल आलाय. याच्या मागची रणनीती काय, आता तो टीम मॅनेजमेंटचा डिसिजन असू शकतो. टीम मीटिंग मध्ये काय झालं ते याच्यावर सगळं अवलंबून असेल. नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं तर सलामीची जोडी ही वेगवेगळी डिफरंट पाहायला मिळाली. मात्र या मॅच मध्ये जिथे धावा जास्त हव्यात आपल्याला स्कोर कार्डवर आणि सोहेल शेखला इतक्या खाली पाठवणं 4थ्या क्रमांकावर ते फायद्याचं ठरलं की तोट्याचं ठरेल, येणारा काळच ठरवेल. पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न, हलकीशी इंजुरी मण्णी यांना आपल्याला झालेली पाहायला मिळते, जाणवते. मात्र सिंगल या ठिकाणी मिळते. 22चा इशारा पंच आम्हाला कळवतात. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 36 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर चॅम्प 11 पनवेल. येस, फर्स्ट एड बॉक्स मैदानामध्ये मागणी करण्यात आली आहे. येस, आम्ही विनंती करू 12th मॅन. येस, आपण जाऊ शकतो. थोडीशी इंजुरी आपण पाहतोय. खरं तर मनीष शर्मा यांना झाली, जिथे चेंडू त्यांच्या करतात हाताला लागून किंबहुना बोटांना लागून खरं तर पाठीमागे ट्रॅव्हल झाला आणि नंतर त्यांना बॅटिंगही करायची, त्यामुळे त्यावर प्रथमोपचार इथे करणं आवश्यक आहे. या स्विंग बॉलचा षटक आता आपल्याला पाहायला मिळेल. पंचांनी इशारा केला. एक अतिशय सुंदर अशी नियमावली कांचन सर या स्पर्धेमध्ये आणि खास करून रबर बॉल फॉर्मॅटमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेते. तुम्ही स्क्रीनवर पाहताय अमोर पवार यांना, त्याचबरोबर आकाश तारेकर, त्यांच्या समवेत प्रमोदजी गरत लेजंड खेळाडू. त्याच्या पुढे आपण पाहतोय मंगेशजी वाकडेकर साहेब असतील, प्रशांतजी खाणावकर असतील, तेजसजी म्हात्रे असतील. हे सर्व आपण पाहतोय रायगड क्रिकेटला खरं तर पुढे नेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी सर्व व्यक्तिमत्व. कारण या स्पर्धेचा आपण पाहतोय घोषवाक्य टॅगलाईन आहे, एक प्रामाणिक प्रयत्न रायगड क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी. ज्या पद्धतीने टेनिस बॉल क्रिकेटचं एक वेगळं वलय निर्माण केलं गेल्या 4-5 सीझन पासून आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगने, आता मात्र
रायगड प्रीमियर लीग रबर बॉल मध्ये देखील तेच वलय प्राप्त करण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आपण पाहतो. ही सर्व क्रिकेटची जाणकार मंडळी करतायत, त्यांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि ही तर फक्त सुरुवात आहे. ओ शेवटच्या मोमेंटला बॅटचा चेहरा खोललाय आणि इथे घात झालाय. निखिल आपण पाहतोय बॉलच्या खाली निखिल जाधव तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये स्लोअर ऑन बॉल होता, पहिल्यांदा बॅट आणली, पुन्हा इरादा बदलला, तोपर्यंत बॅट बॉल मध्ये झाला संपर्क आणि शॉट कव्हरला. निखिलने केली नाही कोणती चुकी. बिग ब्लो, बिग विकेट. सोहेल शेख बाद. खरं तर आरसीसी पेट मधूनच खेळणारे हे दोन्ही खेळाडू बंटी जोशीच्या गोलंदाजीवर सोहेल शेखची विकेट काढण्यात आली आहे. जरी ग्रामीण गटातून खेळत असताना एकमेकांच्या सोबत खेळतात, मात्र आज एकमेकांचे विरोधक, एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून या रायगड प्रीमियर लीग रबर बॉलच्या पहिल्या पर्वामध्ये ते खेळतात. आणि इथे मात्र बंटी जोशीने बाजी मारली आणि त्याला निखिलची चांगली साथ मिळाली, चांगला झेल त्याने टिपला तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये. खरं तर स्विंग बॉलचं हे षटक तुम्ही पाहताय, षटक क्रमांक 5 वर धावसंख्या 36 ला 3 आहे. नवीन फलंदाज संगम घरात मैदानाच्या आत. बंटी पेंडारी सध्या नॉन स्ट्राईकला आहे. पुढचा बॉल घेऊन बंटी जोशी आपण पाहतोय स्विंग बॉल, तिथे मात्र आपण पाहतोय विकेट किपरच्या हातातनं बॉल निसटलाय. बॅकअप आहे तिकडे, पंच काय निर्णय देतील आमच्यापर्यंत. यस, वाईट बॉल आणि त्यावर मात्र अजून एक रन. वाईट +1 2 धावा मिळतील अतिरिक्त धावसंख्येच्या रूपात. धावसंख्या 38च्या घरामध्ये. संध्याकाळचं आपण पाहतोय नयनरम्य हे वातावरण, सुंदर क्रीडांगण, नानोबा मैदान, पारगाव, समोर स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. क्रिकेटला पोषक पूरक असं हे आपण पाहतोय क्रीडांगण आणि अशी स्पर्धा. क्रिकेटसाठी जे जे हवंय ते सर्व या ठिकाणी आपण पाहतोय आयोजकांच्या वतीने पुरवण्यात आलंय. अशी ही क्रीडा स्पर्धा. पुन्हा एकदा जास्तच आपण पाहतोय स्विंग होत असताना चेंडू, स्विंग बॉल आणि त्याच्यावर कंट्रोलचा अभाव थोडासा इथे जाणवतोय. टप्पाच अगदी आपण पाहतोय वाईड लाईनच्या अगदी त्या रेषेमध्ये पडला आणि त्यानंतर बॉल बाहेर वळलाय. 2 बॉल सलगचे वाईड आलेत. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. 5व्या षटकातील धावसंख्या पुढे सरकली 39 या आकड्यावर. पुन्हा एकदा कुठेतरी कटरचा वापर करण्याचा प्रयत्न, मात्र असं करत असताना तुमची बॉलची पिचिंग आयदर मिडल स्टंप किंवा आयदर लेग स्टंपवर असायला हवी. ऑफ स्टंप किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्ही पिचिंग करताय, किंबहुना त्याहून जास्त बाहेर करताय तर बॉल जास्त टर्न करतो आणि त्यामध्ये हा स्विंग बॉल आहे, त्यामुळे जास्त टर्न होणार आहे. थोडेसे निराश आमच्या डगआउट मधले 12वे आणि 13वे खेळाडू देखील होत आहेत. धावसंख्या 40. अजूनही 5 बॉल शिल्लक. आता मात्र राऊंड द विकेट. बघूया काही फरक पडेल का. यावेळेस चांगला बॉल. हाच प्रयत्न होता बंटी जोशीचा मगासपासून. थोडंसं अपयश मिळालं, त्यानंतर राऊंड द विकेट आले आणि इथे मात्र चांगल्या टप्प्यावर आपण पाहतोय थोडासा उसने घेणारा बॉल. कीपरला पुन्हा इजा होते कारण भरपूर वेग आहे बंटी जोशीच्या. फास्ट अँड फ्युरियस हा बॉल होता. धावसंख्या स्थिर, स्थगित, स्टॉप. यावेळेस मात्र चांगला फटक्या, मात्र कॅचची संधी. परेश त्या ठिकाणी होते, कोणती चुकी नाही. वाडिश लॉंग ऑफला बंटी जोशीला मिळालं हे वैयक्तिक दुसरं यश आणि चॅम्प 11 पनवेलला लागलेला 14 धक्का. कॅप्टन बाद होतोय बंटी पेंडारी. ऍक्शन रिप्ले आपण जर पाहिला असेल या विकेटचा, तर हा चेंडू जरी सोडून दिला असता कांचन सर तरी हा वाईडच्या बाहेरून गेला असता. त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला कारण रन देखील येणं गरजेचं होतं चॅम्प 11 पनवेलसाठी. 40 धावा धावफलकावर असताना आता दोन्ही फलंदाज नवखे आहेत, नवीन आहेत. इथे सामन्यावर पुन्हा पकड मजबूत करण्याची नामी संधी आहे ती शौर्य 11 नावडे संघाकडे.
40ला 4. पुन्हा एकदा बंटी जोशी राऊंड द विकेट मारा करतात. संकेत राहणारे नवीन बॅटर ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतात. लीडिंग एज, भरपूर मोठा आवाज प्रतिबिंबित झाला अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. आणि आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 धक्के देत असताना बंटी जोशी आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. ओव्हर हॅट्रिक संपन्न झाली आहे. 3 विकेट्स या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. आता विकेटची हॅट्रिक पुन्हा एकदा होईल का? पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर आपण पाहतोय 3 व्हाईट बॉल टाकण्यात आले, त्यानंतर 1 डॉट बॉल, त्यानंतर 2 बॉलवर 2 विकेट. ओव्हर हॅट्रिक संपन्न झाली आहे. बघूया आता या बॉलवर विकेट, विकेटची हॅट्रिक पुन्हा एकदा या ठिकाणी संपन्न होते. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय बंटी जोशीला. नवीन बॅटर मयूर गावंड 7व्या क्रमांकावर. 40ला 5 नाजूक अवस्था. बॉलला सोडून दिलाय. आणि इथे लाईन पुन्हा खराब पाहायला मिळते. 4थी अवांतर धाव आपण पाहतोय कंचन सर, इफ आय एम नॉट रॉंग. 4था व्हाईट बॉल. धावसंख्या 41च्या घरामध्ये. भरपूर संघर्ष इथे पाहायला मिळतोय. चॅम्प 11 पनवेलचा बॅटिंग लाईनअपची कठीण परीक्षा, कठीण आव्हान शौर्य 11 नावडेच्या गोलंदाजांनी पेश केली आहे. साहिल असेल आपण पाहतोय. आणि आता बंटी यावेळेस बघा अगदी खेचून मारला ऑन साईडला. तितकीशी ताकद नव्हती. खेळाडू आहे 2 बाउन्स बॉलला कलेक्ट करतायत. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने स्कोर शिफ्ट होईल. 1 धावेने पुढे जाईल. 42 धावा. अजूनही 1 चेंडूचा काही शिल्लक. पार्टनरशिपची जी गरज होती, जी भागीदारी रचायची होती, ती रचता आली नाहीये. बंटी पेंढारीने चांगली झुंज दिली, मात्र इतर फलंदाजांकडनं साईराज मानेला वगळता त्याला योग्य ती साथ मिळाली नाहीये. आणि त्यामुळेच की काय आपण धावफलकावर आपण पाहतोय धावा रोखण्यामध्ये यशस्वी झाला तो शौर्य 11 नावडे संघ. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 43 धावा धावफलकावर असताना चॅम्प 11 पनवेलने गडी गमावले ते 5. कोर कमिटी ज्याला साथ मिळाली ग्रामस्थ मंडळ पारगाव, 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले, जयनमन दापोली, स्वर्गीय नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोपर, जीवदानी बाबा नगरी आणि त्याचबरोबर आदर्श स्पोर्ट्स या सर्वांच्या करता अथक परिश्रमात आणि संयुक्त विद्यमाने आपण पाहतोय सहयोगाने ही स्पर्धा आज आपण पाहतोय वेगळ्या उंचीवर जात असताना पहिल्या दिवशी प्रेक्षकांची भरपूर पसंती या स्पर्धेला लाभली आहे. मॅचच्या दिशेने आपण जातोय. शेवटचं षटक सुयोग मात्रे याला आपण ऑन स्क्रीन पाहताय. ओव्हर हॅट्रिक या अगोदरच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय पूर्ण केली बंटी जोशीने. बघूया आता सुयोग कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल आपण पाहतोय वाडी शॉर्कर लाईनचा. ऑन साईडला ड्राईव्ह केलं खेळाडू आहे. रन मिळणार. सिंगल डबलने आपण पाहतोय धावफलक तितक्या प्रमाणात पुढे सरसावणार नाहीये. इथे चौकार हवेत, षटकार हवेत. या संपूर्ण इनिंगचा विचार केला तर एकमेव षटकार आणि 3 चौकार आतापर्यंत आलेत. सुयोग मात्र खरं तर गेल्या सीझन मध्ये 2 खरं तर बाईक त्याच्या नावावर राहिल्यात. यावेळेस पुन्हा एकदा त्याच लाईनवर चेंडू. यावेळेस मात्र खोदून काढलं त्याला. लॉंग ऑफला खेळाडू तैनात. फक्त सिंगल मिळणार. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा आणि नियंत्रण या दोन्ही गोष्टींची सांगड घालत असताना सुयोग मात्र 45 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस जोरकस मारलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑनला खेळाडू तैनात. पुन्हा फक्त सिंगल. जबरदस्त चेंडू हाताळणी आपल्याला पाहायला मिळते सुयोगच्या माध्यमातून. का खरं तर 2 बाईक्स त्याच्या नावावर राहिल्यात गेल्या सीझन मध्ये. पुन्हा एकदा तो सिद्ध करतोय. तुम्ही स्वतःला खरं तर सिद्ध केला. प्रसिद्ध आपोआप व्हाल.
आपण बऱ्याच वेळेला चर्चा करत असतो या घोषवाक्याची आणि ते सिद्ध करण्यासाठी खरं तर रायगड प्रीमियर लीग रबर बॉल एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगला रंगमंच आणि तुमची कला सादर करण्यासाठी मात्र प्रत्येक खेळाडू उत्सुक आहे. यावेळेस बघा इनसाइड आउट चपराक लगावली आहे, बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर गावंडच्या बॅटमधून हा तडका, बॉल सीमा पार. ओहो हो, इथे कॅच ड्रॉप झाली आहे. रनआउटची संधी आहे का? आपण पाहतोय मयूर गावड यांच्याकरता बंधू वीरू गावड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी एन्जॉय करतात. खरं तर एक चांगल्या पोझिशनला ते आहेत प्रोफेशनल लाईफ मध्ये. येस, 70-70चा व्यवसाय देखील ते सांभाळतात. त्याच्यात खरं तर प्रमुख आणि क्रिकेटची प्रचंड आवड. 53-5. हो, चांगला चेंडू हाताळलाय. आपण पाहतोय पंच काय इशारा करतील, इट्स अ व्हाईट बॉल. असं वाटलं की थोडासा आतमधून गेलाय, मात्र पंच आमच्यापेक्षा जास्त जाणतात. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या पुढे सरकेल. 54 आकड्यावर बघूया कोणत्या धावसंख्येवर हे धावफलक जाऊन थांबेल. 54-5 अंतिमचा सामना पूर्वार्ध सुरू आहे. फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस. लास्ट बॉल पूल केलाय. पॉवरफुल फटका, चांगला शेवट. संगम घराच्या बॅटमधनं इनिंगच्या शेवटच्या बॉलवर ठोकला तो षटकार आणि 6 ओव्हरच्या या इनिंग मध्ये धावसंख्या आहे चॅम्प 11 पनवेलची 60. 5 विकेटच्या मोबदल्यात. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. उसने घेणारा बॉल, लवकर त्या बॉलला पिक केलं आणि पाठवलं ते सीमा पार. 61 धावांचं लक्ष असेल ते शौर्य 11 नावडे या टीम समोर. जर सुपर 12 मध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे आणि त्या धावा डिफेंड कराव्या लागतील त्या चॅम्प 11 पनवेलला. आम्ही मात्र थांबतो. आजच्या या दिवसामध्ये आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचक करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही संपूर्ण रायगड प्रीमियर लीग रबर बॉलच्या कोर कमिटीचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विशेष आभार दीपक पाटील सर आणि त्याचबरोबर सागर मांडवकर सरांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या इनिंगची सूत्र मात्र आम्ही भारदस्त आवाजाचे धनी, हिंदीचा एक पहाडी बुलंद आवाज प्रवीण दुगाडे सरांकडे सोपवतोय. धन्यवाद. तर धन्यवाद युवराज. पावसाळी रबर बॉल क्रिकेट तरुणांचा आवडीचा खेळ आणि अर्थातच आपण पाहतो सकाळपासून ज्या स्पर्धेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते ती रायगड प्रीमियर लीग. आज सीझन 1 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये आज दिवसभर ज्यांचा आवाज आपण ऐकला ते मराठीचे आमचे उत्तम, अतिशय उत्तम युवा यंग टॅलेंट ज्यांना आपण अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये ऐकत असतो ते युवराज माळे आमचे समालोचक मित्र यांचा इथे आदर तिथे सन्मान होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा आवाज आपण ऐकला ते आमचे समालोचक मित्र युवराज माळी यांचा इथे आदर तिथे सन्मान करतो. फिल्डिंग टीमला सूचना आहे आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या कारण वेळ खूप कमी आहे. तर युवराज माळे आमचे यंग टॅलेंट मराठीचे अप्रतिम अभ्यासू समालोचक जे अनेक स्पर्धा कव्हर करतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक तेजस्वी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतो आणि युवराज यांचा धन्यवाद देतो. आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं समालोचन त्यांच्या माध्यमातून सर्वांनी ऐकलं. थँक्यू व्हेरी मच. फिल्डिंग टीम चला थोडा स्पीडअप करा कारण मॅनेजमेंटचा भरपूर थोडा प्रेशर आहे. प्रवीण दुगाडे सर वेळेला आपण महत्त्व देतो. 5 PM आमचं टार्गेट होतं मात्र आता मॅनेजमेंट आम्हाला सांगते थोडा डिले झाला मात्र उद्या होणार नाही कारण आज पहिला दिवस होता ओपनिंग सेरेमनी. मात्र उद्या सुरळीतपणे आपल्याला पाहायला मिळेल. काही चेंजेस आहेत त्यावर आमचे मॅनेजमेंट डिस्कशन करते आणि उद्या त्यांची अपडेट उद्या प्रवीण दुगाडे सर सुद्धा जॉईंट असतील. काही नवीन रूल्स येणार आहेत आणि त्यांचा आपण इन्फॉर्मेशन जरूर आपण पाहणार आहोत.
तर आमच्या समेत मंगेशजी वाकडीकर रायगड प्रीमियर लीग चे यशस्वी आयोजक प्रशांतजी खानावकर रायगड टेनिस क्रिकेटला एक नवी उंची आणि नेहमी युवकांना मार्गदर्शन करणारे दोन्ही व्यक्तिमत्व. इन शॉर्ट जास्त वेळ घेणार नाही, मी जॉईंट त्यांचं जरूर मनोगत ऐकेन. प्रवीण दुगाडे सर आमच्या समोर जॉईंट 24 लाईव्ह इव्हेंट. सर्वप्रथम मी मंगेशजी वाकडीकर प्रशांतजी खानावकर यांचं धन्यवाद आज आपण दिलेल्या योगदानाबद्दल आणि आपण दिलेल्या वेळेबद्दल. सर्वप्रथम वळेन मंगेशजी वाकडीकर, आपण रायगड प्रीमियर लीग टेनिस बॉल या स्पर्धेच्या आपण आयोजकात. आता हा फॉर्मॅट वेगळा आहे, रबर बॉल क्रिकेट. विशालजी जितेकर, तेजस म्हात्रे, आकाश तारेकर असतील, संदेश असतील, त्यानंतर आमचे चांबो आणि आपण पाहतोय सुमित डोंगरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला रायगड प्रीमियर लीग. काय म्हणाल या पर्वाबद्दल? सर्वप्रथम रायगड प्रीमियर लीग रबर बॉल प्रथम वर्ष ह्या स्पर्धेसाठी मी सर्वप्रथम आपला शुभेच्छा देतो. आणि खूपच चांगलं आयोजन इथे केलेलं आहे आणि खूप चांगलं मैदान आहे. आणि विशाल जितेकर, आकाश तारेकर, संदेश पाटील, तेजस यांच्याबद्दल तर आपल्याला माहिती आहे, कारण यांना नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचं चांगलं आयोजन करण्याचं त्यांची हातखंड आहे. आणि मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये ते लोक खेळत असतात, जात असतात, त्यामुळे त्यांना सगळ्या स्पर्धेचं चांगलं आयोजन कसं करायचं ते सगळं माहिती आहे. तर अतिशय खूप चांगलं आयोजन केलं आहे. आणि टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल याच्यात खूप डिफरंट आहे. आज रबर बॉलमध्ये पाहिलं तर खूप नवीन इंटेलिजंट जे मुलं आहेत त्यांना चान्स मिळते आणि ते लोक आज त्यांचा परफॉर्मन्स करून पुढे जात असतात. आज जे टेनिस आहे ते टेनिस क्रिकेट आहे ते फार वरच्या पातळीवर गेलं, प्रोफेशनल झालेलं आहे. त्याच्यामुळे जे आपले प्लेयर आहेत ते वर्षभर खेळत असतात. आणि जो पावसाळ्याचा विषय आहे तर पावसाळ्यामध्ये तुम्ही टेनिसवर क्रिकेट खेळू शकत नाही, तर तुम्हाला नाईलाजास्तव रबर बॉल खेळायला लागतं. आणि रबर बॉल असेल, टेनिस बॉल असेल किंवा लेदर बॉल असेल, तुमच्याकडे जर टॅलेंट असेल तर तुम्ही तुमचं टॅलेंट निश्चितच मैदानावर दाखवत असता. खूप छान मार्गदर्शन. मंगेशजी वाकडीकर नक्कीच आमच्यासमोर जॉईंट असेल, प्रवीण दुगाडे सर सुद्धा असतील. आता मी प्रशांतजी खानावकर यांच्याकडे वळेन. शिक्षित व्यक्तिमत्व, क्रिकेटच्या माध्यमातून आपण नेहमी त्यांचा खेळ पाहिला, पुन्हा त्यांच्याकडे वळेन. पहिला दिवस प्रेक्षकांच्या पसंतीस होती स्पर्धा आणि आज तो प्रसिद्धात पाहायला मिळाला. काय म्हणाल? पहिलं दिमाखामध्ये उद्घाटन सोहळ्यानंतर आपण आज दिवसभर प्रत्येक सामन्याचा आनंद घेतला, आपण स्वतः उपस्थित होते. काय म्हणाल रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा? प्रथमतः सर्व क्रिकेट रसिकांचं मी स्वागत करतो. आणि जेव्हा पहिल्यांदा मला तेजस म्हात्रेचा कॉल आला की प्रशांत आम्हाला रायगड प्रीमियर लीग रबर बॉलचं आयोजन करायचं आहे, तेव्हाच मी त्याला बोललो की आयोजनामागे आमचे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचा 100% पाठिंबा असेल, प्लस मला एक संघ दे. तर त्याने मग लगेच मला प्रॉमिस केलं, त्यामुळे मला त्यांनी संघ देखील दिला, त्याबद्दल मी पहिला त्यांचा आभारी आहे. आणि संदेश पाटील, तेजस, विशाल, आता आम्ही भरपूर वर्ष एकत्र क्रिकेट खेळतो, त्यांचं आयोजन बघतो. आपणच नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये टॉप लेवलचे जे काही आपण आयोजन जर बघणार त्याच्यामध्ये विशाल असेल, तेजस असेल, यांचे 100% आयोजनामध्ये काही प्रश्नच नाही. प्लस आज रायगड क्रिकेटला मोठ्या उंचीवर नेण्यामागे सर्वात मोठा आज कोणाचा हात असेल तर तो संदेश पाटीलचा आहे. आज 24 लाईव्ह इव्हेंट्समधून आपण बघतोय आज आपले छोटे ग्रामीण भागातले प्लेयर आज सोशल मीडियामुळे आज खूप मोठ्या लेवलला ते उंची गाठत आहेत, आज ते फेमस होत आहेत. याचं सर्व श्रेय मी 100% संदेश पाटील यांना देतो. धन्यवाद. प्रशांतजी खानावकर नक्की जॉईंट असतील. प्रवीण दुगाडे सर मॅचकडे वळूया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. धन्यवाद. ध्यास क्रिकेटचा श्वास क्रिकेटचा असं म्हणत ही RPL रबर बॉल टुर्नामेंट संपन्न होते. शेवटचं सत्र आणि खऱ्या अर्थानं सांगायला मंगेशजी वाकडीकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की रायगड प्रीमियर लीग ती रबर बॉल असेल की टेनिस बॉल असेल, उद्देश काय तर तळागाळातील खेळाडू हे रायगड टेनिस पटलावर, रायगड रबर बॉल पटलावर वर यावेत आणि त्यांना चांगले फ्रँचायझी मिळावेत. आणि त्याचं प्रत्यय आपल्याला पाहिलं. आपण गेली 5 सीझन टेनिस बॉलची जी RPL पाहिली, त्या RPLमध्ये अनेक असे खेळाडू होते. मग मुस्तकीन मुकादम जो कोणाला माहितीही नव्हता तो माहिती झाला, त्यानंतर अनुराग माळीसारख्या गोलंदाजाला बाईक मिळाली. या अशा अनेक गोष्टी घडल्या RPLमुळे. आणि या रबर बॉल RPLमध्ये सुद्धा हिरामन नाईकसारखा गोलंदाज चमकतोय. मागच्या सामन्यामध्ये ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली, पहिलं षटक जे टाकलं सुमित ढेकळेचं ज्याने बळी मिळवला, 5 धावांचं षटक टाकलं. आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण खेळाडू व्यावसायिक क्षेत्रामध्ये जाऊन सुद्धा उंच भरारी घेऊ शकतात हे सांगणारं त्याचं या RPLमधलं हे षटक होतं.
निखिल जाधव मुंबई जो आइकॉन के तौर पर खेल रहे हैं। 61 रनों का उद्देश्य है रबर बॉल क्रिकेट में। 6 ओवर में 60 रन बनाना पहले सत्र में, यह उद्देश्य उतना ज्यादा नहीं है, 20 प्लस होना जरूरी था, लेकिन फिर भी बल्लेबाजों ने उतनी ज्यादा मेहनत नहीं की। विकेट गीली थी और जब विकेट गीली रहती है तो हमेशा आकाश तारेकर, इनका ये घरेलू मैदान है, वहां पर वो खेल चुके हैं। कुणाल तारेकर यहाँ पर खेल चुके हैं। रोहित पाटिल जिन्होंने एक अच्छी इनिंग यहाँ पे पेश की। पारगांव के सभी खिलाड़ी, आने वाले दिनों में हम आकाश का खेल देख सकते हैं, कुणाल का खेल देख सकते हैं, लेकिन रोहित का जो खेल हमने देखा वो वाकई लाजवाब था। 61 रनों का उद्देश्य है और स्ट्राइकर एंड पे है। निखिल जाधव, ये वाइट बॉल का इशारा होता हुआ टोटल 6 पे आता हुआ, नो लॉस। प्रति ओवर 10 की औसत से इन रनों को बनाना है। जानते हैं मनीष शर्मा कैलकुलेट क्रिकेट, उन्होंने आकाश तारेकर के साथ रॉयल कड़मोली की तरफ से व्यावसायिक स्तर पे खेला है। तालुका हाफ तो मंगेश जी वाकड़ीकर इन्होंने शुरू किया। एक गांव ग्रामीण की संकल्पना भी शिरडोन से ही आई थी, लेकिन उससे पहले रायगढ़ ओपन के मैचेस जब होते थे तो रायगढ़ की 8 टीमें, रायगढ़ के कोने कोने से खिलाड़ी आते थे और एक टीम में आपको पंकज जाधव को देखने का मौका मिलता था, आकाश तारेकर को देखने का मौका मिलता था, योगेश पिणकर को देखने का मौका मिलता था। एक टीम में आपको विश्वजीत ठाकुर, शंकर महाते जैसे लेजेंड को देखने का मौका मिलता था, प्रमोद गरत जो हमेशा हरिओम पनवेल की तरफ से खेले हैं। तो रायगढ़ ओपन और तहसील वाइज हाफ, ये संकल्पना इन्होंने शुरू की और एक गांव 11 खिलाड़ियों की जब संकल्पना शुरू हुई तो आज देखिए ग्रामीण क्रिकेट और ग्रामीण के खिलाड़ी कितनी ऊंचाई पे हैं। कांचन, आपके गांव का ही मैं अगर जिक्र करूं तो गणेश पारवे जिन्होंने काफी बाइक जीती है, 4 के करीब बाइक जीती है। ग्रामीण क्रिकेट आप चरम सीमा पर है। हर गांव में क्रिकेट रजनी क्रिकेट हो रहा है, जहां पर 1 लाख रुपए की आसानी के साथ इनामी राशि होती है, मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक्स होती है और टेनिस बॉल क्रिकेट में भी पैसा आ रहा है, ग्लोबल हो रहा है। और उसके साथ साथ ये रबर बॉल क्रिकेट जो उद्देश्य लेकर आए हैं विशाल जीतेकर, आइकॉन को साथ लेकर आए हैं। वो एक आइकॉन कोई भी टीम, कोई भी फ्रेंचाइजी खिला सकता है इस आईपीएल में। उस आइकॉन की वजह से क्या होगा, जो नए यंगस्टर्स हैं हमारे, उनके लिए एक नई सीख होगी कि क्रिटिकल सिचुएशन को किस तरह से हैंडल करना चाहिए। जो प्रेशराइज मैच हैं वहाँ पे ये आइकॉन जब खेलते हैं उनकी मानसिक स्थिति क्या होती है, ये सब जानने का मौका मिलेगा। मणि शर्मा, व्हाट शॉट पिक किया इन्होंने, और मणि के लिए अगर आकाश तारेकर ताली ना बजाए तो क्या होगा। उन्होंने तालियां बजाई मणि के छक्के के लिए, बेहतरीन सिक्सर। एक साथ दो व्यावसायिक स्तर पर क्रिकेट खेला है, एक साथ दो ओपनिंग की है। आकाश तारेकर और मणि शर्मा रायगढ़ के सर्वश्रेष्ठ ओपनिंग जोड़ियों में से एक इन्हें माना जाता था उनके ज़माने में। टीम का टोटल 13 रन, 60 का पीछा करना है। 1 ओवर की समाप्ति हो चुकी है। चैम्प्स 11 पनवेल जिसके फ्रेंचाइजी है दर्पण देड़िया, जो चहलकदमी कर रहे थे जब मैच क्रूशल था, लेकिन इस मैच में ज़्यादा चहलकदमी करते हुए वो नज़र नहीं आ रहे हैं। पूरी घास को दबाया था स्टेज के सामने की दर्पण देड़िया ने। लेकिन प्रशांत जी खानावकर ने भी काफ़ी कहा कि ग्रामीण खिलाड़ियों को ऊपर उठाने का काम संदेश पाटिल भी कर रहे हैं अपने 24 लाइव इवेंट के जरिए। ये प्रशांत जी खानावकर का बड़प्पन है। इनके स्लो रन मैंने देखे, इनके विकेट्स मैंने देखे। मध्य क्रम में जब ये आते थे रॉयल कड़मोली की तरफ से तो हारा हुआ मैच किस तरह से जितवाया जाता है, इसका जीता जागता उदाहरण इनकी बल्लेबाजी और गेंदबाजी। एक बेहतरीन ऑलराउंडर के तौर पर इन्होंने अपने टेनिस क्रिकेट करियर को निभाया है। फिलहाल यहाँ पे 2 रन मिले और इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 15 रन। निखिल जाधव ये आइकॉन है और इन्हें 61 का ही उद्देश्य है। तो यहाँ पर अगर ये 4-5 छक्के लगाते हैं 6 ओवर रुक के तो ये आसान होगा मुकाबला शौर्य 11 नावड़े के लिए। वहीं दूसरी तरफ हर्षद पिंडारी और दर्पण देड़िया, इनकी सोच यही होगी कि हमारा बॉलर किस तरह से इनको निकाले। कवर्स में खेला है, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र पर 1 ही रन मिलेगा। ये अच्छा ओवर जा रहा है, मैं तो कहूंगा गेंदबाजी करने वाली टीम के लिए, लेकिन थ्रो गलत था।
फील्डिंग डिपार्टमेंट उतना अच्छा नजर नहीं आया जितना अच्छा होना चाहिए इतने बड़े प्लेटफॉर्म पे अगर हम देखें तो। कंचन सर यकीन मानिए फील्डिंग डिपार्टमेंट, क्योंकि हमेशा हम कहते हैं कि रबर बॉल में फील्डिंग करना काफ़ी डिफिकल्ट होती है, मैदान थोड़ा सा गीला रहता है और पैर फिसलने का डर ज़्यादा रहता है दौड़ते समय, तो संभल कर फील्डिंग करनी होती है। लेकिन फिर भी कुछ ऐसे फील्डर्स आने वाले दिनों में इस आरपीएल में हमें नजर आएंगे जो विपरीत परिस्थितियों में भी आपको अच्छा करके दिखाएंगे। सुमित डोंगड़े हमें नजर आएंगे, कुणाल तारेगन हमें नजर आएंगे, अंकुर सिंह कल हमें नजर आएंगे सुयोग स्पोर्ट्स दापोली की तरफ से। बेहतरीन फील्डर में से एक, बॉलर तो है ही वो बेहतरीन, लेकिन फील्डिंग भी उनकी लाजवाब है। टीम का टोटल 17 रन, 17 रन 3 गेंदें इस ओवर की हो चुकी है। प्रति ओवर तकरीबन 10 के औसत से रन बनाने हैं 61 का पीछा करते हुए। गेंदबाज रत्नदीप चौधरी जिन्होंने दिन भर अच्छी गेंदबाजी की है, लेकिन ये डिसाइडर मैच है। डिसाइडर यहां से हमें पता चलेगा करण मड़वी के साथ आज की दिन में दूसरी कौन सी टीम क्वालिफाई होगी। गेंद हवा में है, कैच होने की संभावना, बॉलर उस गेंद के नीचे, लेकिन छोड़ा ये कैच। क्या प्रयास किया था इन्होंने, कोशिश इनकी लाजवाब थी। 19 पे आता हुआ टोटल 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। आज के दिन के अंतिम मैच का अंतिम सत्र आदर्श स्पोर्ट्स पनवेल विशाल जीतेगर 5 साल से इन्होंने इस टीम को नंबर 1 रखा था और ऑर्गेनाइजर की भूमिका में जब ये आदर्श स्पोर्ट्स आई, अरे विकेट के ऊपर आप अपने जूते मत रखिए, अंपायर के पास आप दे सकते हो अगर इंजरी वगैरह हो तो। विशाल जीतेगर ने मुझसे वादा किया था प्रोफेशनलिज्म आपको इस टूर्नामेंट में नजर आएगा और वो नजर आता हुआ नजर आ रहा है सुबह से। स्ट्राइकर एंड पर निखिल जाधव आइकॉन खिलाड़ी है ये, लेकिन ये देखिए विकेट जो गीली हुई है, जो बूंदाबांदी हुई थी, उसका असर हमें नजर आ रहा है। पहले सत्र में भी नजर आया जहां पर आए दिन 80 रन मारने वाली अपने मुकाबले में हर्षद पेंडारी स्टारर कप्तानी में खेल रही चैंप्स 11 पनवेल, उनको भी कठिनाई हुई और यहाँ पर हमें लगा कि शायद, मुझे लगा था खुद कि 4-5 ओवर में ये मैच खत्म हो सकता है, लेकिन ऐसा नहीं है। गेंदबाज अगर मेहनत करे तो विकेट उनके लिए मददगार साबित हो सकती है, लेकिन विकेट्स निकालना जरूरी है। 10 पॉइंट्स है एक विकेट के लिए, बॉलर्स के लिए बहुत कुछ रखा है इस टूर्नामेंट में। मनीष शर्मा रुकेंगे तो आगे जाएंगे, विकेट पे रुकना जरूरी है। क्या पिकअप शॉट खेला था उन्होंने, मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन। पहले ओवर में जो आखिरी गेंद पर उन्होंने छक्का लगाया था, लाजवाब सिक्सर था वो। पुराने मनीष शर्मा जिनको मैंने देखा जब ये इन्होंने स्प्लेंडेड इनिंग खेली, कई ऐसी इनिंग्स खेली है वहां, उस वक्त लाइव नहीं था जब इनके इनिंग। टोटल 20 रन 10 की औसत से तकरीबन रन बनाने हैं। दूसरे ओवर में 20 तो आ चुके हैं, 41 की अभी भी जरूरत है। कलाइयों के सहारे इस गेंद को मोड़ने की कोशिश की, 1 रन तो जरूर मिला है मनीष शर्मा को, दूसरा भी यहां पे मिलता हुआ नजर आएगा। और मनीष शर्मा ये जानते हैं कि अगर छक्के चौके मारने का मौका नहीं है, 10 रन प्रति ओवर हमें रन बनाने हैं। लेग बाई का ये रन मिला, जो दोहरा रन इन्होंने हासिल किया, दुक्का हासिल किया, 22 पे पहुंचता हुआ टोटल। 61 का पीछा करना है, 39 रनों की अभी भी जरूरत है बची हुई 24 गेंदों में, 4 ओवर में 39 रन। यहां से अब देखना यह होगा हर्षद पिंडारी एंड कंपनी क्या प्लानिंग करती है, शौर्य 11 नावड़े के विपक्ष। और वहीं दूसरी तरफ जहां तक सवाल है मनीष शर्मा किस देर तक रुकते हैं विकेट के ऊपर। निखिल जाधव जो आइकॉन के तौर पर खेल रहे हैं, बस अब उनके फ्रेंचाइजी को, जो फ्रेंचाइजी है प्रशांत जी खाना होगा, निखिल जाधव से एक 25-30 रनों वाली पारी चाहते हैं इस निर्णायक मुकाबले में। 2 लाख के करीब दर्शकों ने इस पूरे आरपीएल को दिन भर देखा है, इतनी बड़ी उपलब्धि है। और 2 लाख लोगों के करीब लोगों ने हमें सुना है 24 लाइव इवेंट के। हमारे ऊपर ऐसे उपकार है जो हम जिंदगी भर छुपा नहीं सकते। 2 लाख युवराज भाई सर, आपको 2 लाख
लोगों ने सुना, अगर देखा तो सुना भी होगा। टीम का टोटल इस डॉट गई, तो ये वाइड के लिए रिव्यू लिया जा चुका है बैटिंग करने वाली टीम ने। सर अमोल काले अब इस वाइड को जज करेंगे है कि नहीं है। और 24 लाइव इवेंट उन्हें दिखाएगी। दूध का दूध, पानी का पानी। इट्स अ फेयर, इट्स अ लीगल। तो ये लीगल डिलीवरी है, लेकिन गेंदबाजों ने अगर मेहनत की तो मजा आएगा इस मैच में हमें भी बतौर कमेंटेटर। अच्छी गेंद थी, डॉट जाती हुई। संतोष चौधरी साहब हमारे बिली बावडन अंपायर, उनकी तरफ से इस आरपीएल को शुभकामनाएं आ चुकी है। रायगढ़ प्रीमियर लीग रबर बॉल उनकी भी टीम है, संतोष चौधरी साहब की, वो भी फ्रेंचाइजी है। बड़ी शर्मा सोच रहे हैं कैलकुलेट रिस्क कब लिया जाए। निखिल यादव सोच रहे हैं, क्योंकि ये जो ओवर है हीरामन नाइक, ये विकेट निकालने में काफी होशियार गेंदबाज हैं। टीम का टोटल शौर्य 11 आवड़ेगा 23 में नो लॉस, 23 रनों की अब तक की साझेदारी। तीसरा ओवर, राइट आर्म राउंड द विकेट, एज लगा यहाँ पे। मनीष शर्मा कवर्स में खेलना चाहते थे, गेंद ठीक तरीके से बल्ले पे नहीं आई, शॉर्ट पॉइंट के ऊपर गेंद को फील्ड किया गया। सिंगल मिला मनीष शर्मा को, सिंगल के साथ 24 पे आता हुआ टोटल 61 का पीछा करते हुए। हाँ, निश्चित रूप से रोमांचकारी मैच, धीरे धीरे रोमांचकारी जरूर होगा। मयूर, अगर हीरामन नाईक के शरीर में, वो कहते हैं ना झपाटलेला फिल्म में, माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर, मयूर वाघमारे की रूह अगर इसमें समा जाए और अच्छी गेंदबाजी हो जाए तो ये मैच और ज्यादा रोमांचकारी हो सकता है। क्योंकि करण अंबाला का जिस तरह से विकेट इन्होंने निकाला, क्या विकेट था वो, लाजवाब। हाँ, लेकिन मयूर वाघमारे बॉलर के बारे में हम सोच रहे हैं, लेकिन अगर बैटर के शरीर में अगर आकाश तारेकर घुस गए तो क्या होगा। एक कड़ा मुकाबला गेंद और बल्ले के बीच हमें देखने को मौका मिलेगा। जबरदस्त गेंदबाजी हो रही है, लेकिन मयूर आपके साथी की देवत विचुम्बे टीम में खेली थी ना ये आरपीएल, और वहां से रायगढ़ की सुर्खियों में आए। मयूर वाघमारे ने उन्हें मौका दिया क्योंकि कप्तान थे उस टीम के वो, और टीम के कप्तान के पास एक सुविधा होती है, वो अपने मनचाहे प्लेयर्स को चुन सकते हैं जो अच्छा करने वाले हैं। निश्चित रूप से नवीन पनवेल प्रीमियर लीग में जब ये खेले तो न्यू पनवेल में जितने भी लोग रहते हैं उनके आसपास के गांव के लोगों को इस गेंदबाज के बारे में पता चला, लेकिन दर्पण देड़िया का ब्लड प्रेशर बढ़ाने वाली फील्डिंग हो रही है। रन मिलेंगे डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4। हाँ, निश्चित रूप से यहाँ पर दोनों टीमों के लिए यह डिसाइडर मैच है, क्योंकि हारा वो जाएगा बाहर और जो जीतेगा रहेगा अंदर। और जिसे जिंदा रहना है उसे मृत्युंजय मंत्र का जाप तो करना ही होगा। एम भगभुगे भगनी भागोदरी, उस तरह का जाप इन्हें करना होगा अगर जिंदा रहना है इस श्रृंखला में। तो टीम का टोटल 29। अरमान शेख का हमेशा खुश होते हैं। अरमान शेख की मैंने पिल्लई कॉलेज में एक पूरे दिन की इनिंग देखी थी। पूरे दिन के क्रिकेट में इन्होंने 2 ही गेंदें डॉट खेली थी पूरे दिन में। सोचिए लेदर बॉल क्रिकेटर होने का उनको कितना फायदा मिला। अरमान शेख को पूरे दिन में मैंने देखा 2 ही बॉल उनके बल्ले से बीट करती हुई विकेट कीपर के दस्तानों में गई थी पूरे दिन में। टीम का टोटल 30 रन, अभी भी 31 की जरूरत, 18 गेंदे। मैच बैलेंस है दोनों तरफ बैलेंस है। ड्रिंक्स ट्रॉली अब जाएगी मैदान पर, तब तक हम सुनेंगे डीजे मास्टर को। थैंक यू। तर आमच्या समवेत प्रवीण सर जॉईंट आहेत रायगड प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक
क्रिकेटचे ते खूप छान समीक्षक सुद्धा आहेत आणि मी मंगेशजी वाकडीकर साहेब यांच्याकडे नक्कीच वळेन. आज रायगडच्या ग्रामीण टॅलेंटना चांगला प्लॅटफॉर्म, रायगड प्रीमियर लीग टेनिस स्पर्धा असेल आणि आता रबर बॉल क्रिकेट, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या ग्रामीणचे खेळाडू खेळतात. आपल्याला काय वाटतं पुढचं या आपल्या ग्रामीण टॅलेंट क्रिकेटचं पुढचं भविष्य का असेल आपल्या अभ्यासातून, आपल्या निकषातून? खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीग स्पर्धा जेव्हा शिवडोनला पहिल्या वर्षी झाली तर त्यावेळी त्या स्पर्धेच्या ओपनिंगला आशिषजी शेलार साहेब आले होते आणि त्यांनी आश्वस्त केलं होते की येथील जो टेनिसचा खेळाडू आहे तर त्याला एक मोठा प्लॅटफॉर्म देऊन आम्ही त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू. आणि त्या माध्यमातून त्यांनी 2 वर्षापूर्वी ISPL ही स्पर्धा चालू केली आणि ISPLच्या माध्यमातून आज आपल्या तळागाळातील क्रिकेटर हे इंटरनॅशनल चॅनलला म्हणजे सोनीसारख्या चॅनलला दिसायला लागले आणि त्यांना चांगले पैसे पण मिळाले, चांगलं त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. आपण केतन म्हात्रेसारखा खेळाडू असेल ज्याला हायेस्ट बोली लागली, त्यानंतर आपला आकाश तारेकर असेल ज्यांनी फायनलच्या मॅचमध्ये चांगल्या धावा काढल्या, म्हणजे ह्याच गावाचा सुपुत्र आज देशाच्या पातळीवर खरोखर त्या पातळीवर दिसला. तर आज सकाळी उद्घाटनाला मी येऊ शकलो नाही कारण आमदार महेश्वर बालदे साहेब यांचा फोन आला की आशिष शेलार साहेब येत आहेत. तर आशिष शेलार साहेबांची आज आमची बैठक झाली. बऱ्याचप्रमाणे क्रिकेटच्या बाबतीत आमची चर्चा झाली की रायगडचं क्रिकेट कशा पद्धतीने पुढे चाललं याची मी त्यांना कल्पना दिली आणि त्यांना सांगितलं की रायगडचे बरेच खेळाडू ISPLमध्ये खेळत होते आणि रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा अजून वरच्या लेवलला गेली पाहिजे, यासाठी आपण त्यांना 1-2 इंटरनॅशनल लेवलचे जे ग्राउंड आहेत जिथे ग्रीन ग्रास असेल अशा ठिकाणी स्पर्धा आली पाहिजे, त्यासाठी 1-2 स्टेडियमची पण त्याच्याकडे आम्ही मागणी केली. त्या माध्यमातून प्रशांत शेठ आणि महेश शेठ हे थोडे त्या बाबतीत सकारात्मक त्यांनी सोच ठेवलेली आहे. त्याच पद्धतीने ISPLमध्ये इथल्या खेळाडूंना जास्तीत जास्त कशी संधी मिळेल यासाठी पण ते सकारात्मक आहेत. येणाऱ्या RPLच्या टीममध्ये ISPLचा जो सपोर्टिंग स्टाफ असेल तो आपल्या रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये येऊन इथल्या टॅलेंट हंट जो इथल्या स्पर्धेमधून त्यांना ते बघणार आहेत आणि त्या टॅलेंट हंटला संधी देऊन ते ISPL सारख्या टुर्नामेंटमध्ये त्या मुलांना संधी देणार आहे. आणि निश्चितच आपण ह्या स्पर्धेचं आयोजन करताना किंवा आयोजक म्हणून किंवा आपण येथील एक चांगलं काम करत असताना आपली हीच इच्छा असते की आपल्या तळागाळातील खेळाडू हा पुढे गेला पाहिजे. आज आपल्याकडे अनेक चांगल्या चांगल्या खेळाडूंचा नवीन खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला होत आहे आणि खरंच ही खूप आता इंडिया कपमध्ये पण आपण महाराष्ट्र जी टीम होती तिथे सुद्धा आपण आपल्या नेतृत्वाखाली तिथे टीम नेली आणि खरंच आपल्या रायगड ही क्रिकेटची पंढरी आहे आणि आज मला खूप आनंद होतोय की पारगावला रायगडचं पंढरी नाही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण पारगावच्या अनेक खेळाडूंनी या क्रिकेटसाठी खूप काय दिले असेल. सोन्या गायकवाड असेल, नरेश गायकवाड असेल, आकाश असेल, सुमित असेल, यांनी खूप काय दिलं आहे. आणि इथल्या विभागाची OPD ही हा जो संघ होता ओवळा पारगाव दापोली यांनी खऱ्या अर्थानं मुंबईच्या संघाला डॉमिनेट करण्याचं काम केलं. आणि आज नक्कीच प्रवीण सर कंटिन्यू. स्विंग बॉल ने दिखाया अपना कमाल और संगम घरत की पहली गेंद पर हुए शिकार मनीष शर्मा. ठोक दीजिए. 17 गेंदें, अब 31 रनों की जरूरत. सर पुन्हा कंटिन्यू असतील. आता जो इंडिया कप झाला त्याच्यामध्ये आपण रायगड आणि ठाणा येथूनच फक्त प्लेयर घेऊन आपण गेलो होतो आणि तो संघ सेमीफायनलपर्यंत पात्र ठरला होता. म्हणजे निश्चितच रायगड आणि ठाण्याच्या प्लेयरमध्ये फार मोठं टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट बाहेर काढण्यासाठीच आपण या स्पर्धांचं आयोजन करत असतो. आणि येणाऱ्या रायगड प्रीमियर लीग स्पर्धा ही एक वेगळ्या लेवलला इंटरनॅशनल लेवलला नेण्याचा आपण सर्व रायगड असोसिएशन आणि आम्ही रायगड प्रीमियर लीगचा अध्यक्ष या माध्यमातून आपण एक वेगळ्या लेवलला नेऊ आणि ISPLच्या धर्तीवर काय काय करता येईल ते करूया आपण. आणि यावर्षी आपण टेप बॉलचा सुद्धा यूज करणार आहोत, म्हणजे ज्या ISPLसाठी ज्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या करण्याचा निश्चित प्रयत्न राहील. एखादा इंटरनॅशनल खेळाडू आणण्याचं पण आज आशिष शेलार साहेबांनी आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. तर त्या माध्यमातून ह्या वर्षाची रायगड प्रीमियर लीग हे वेगळ्या लेवलला जाणार आहे. देखिए, जिसका उद्देश्य अच्छा होना और उस उद्देश्य को पूरा करने के लिए सच्ची लगन और मेहनत के साथ अगर काम किया जाए तो वो सफल होने में देर नहीं लगती. मंगेश जी वाकड़ीकर, जिस तरह का आपका उद्देश्य है रायगढ़ के ग्रामीण खिलाड़ियों को और ऊपर तक ले जाना, आसमान की ऊंचाई तक ले जाना, इन्हें एक ऐसा प्लेटफॉर्म देना कि टेनिस क्रिकेट से ही उन्हें रोजगार मिले, यह आपका उद्देश्य काफ़ी सही था. RPL इसी का तो माध्यम है कि कई बड़े सितारे तैयार होते हैं. सबसे ज़्यादा व्यूज़ अगर किसी लीग को मिलते हैं लीग फॉर्मेट में तो वो RPL है. सुबह से हमने देखा टोटल 30 आ चुका है, 31 रनों की ज़रूरत है, 17 गेंदें, टाइम पास हो रहा है.
हर्षद पेंडारी दोबारा आप टाइम पास कर रहे हैं पिछले मुकाबले की तरह। बंटी जोशी 80 रनों की शानदार पारी पहले मैच में इन्होंने खेली थी, लेकिन एक 25-30 रनों की पारी भी अगर ये खेलते हैं या 15-20 रनों की आक्रामक, तो भी ये मैच वो बना पाएंगे। गेंदबाज संगम गरत स्विंग बॉल दी है, 4 छक्के इन्होंने लगाए थे, लेकिन बंटी जोशी के पारी का अंत 17 गेंदों में 31 रनों की जरूरत थी, लगातार 2 विकेटें। संगम गरत ने इस मैच में वापसी के द्वार खोले हैं चैंप पनवेल के फ्रेंचाइजी के लिए और चैंप 11 टीम के लिए, जिसके फ्रेंचाइजी है दर्पण तेड़िया। और दूसरी तरफ टेंशन में आ चुके हैं प्रशांत जी खानाउकर, जो फ्रेंचाइजी है शौर्य 11 नावड़े के। और रायगढ़ प्रीमियर लीग ये जब धुन पहली बार आई थी, अभी भी चल रही है, अब ये 6वां साल के करीब आ रही है, लेकिन कई लीग की मैंने धुन सुनी, लेकिन आरपीएल की धुन कुछ अलग ही कहती है। अजय गायकवाड़ करजत से जब मैंने इनसे बात की थी कि धुन कैसी चाहिए, बताया था मंगेश जी वाकड़ीकर ने, मैंने, विशाल ने बताया था, आकाश ने बताया था कि धुन में सब कुछ होना चाहिए, लेकिन धुन ऐसी होनी चाहिए जो राजा शिव छत्रपति महाराज के इतिहास को हमें बता दे, और वैसी ही धुन बनाई है अजय गायकवाड़ ने। ये उद्देश्य है। हर तरफ देखिए एक रन चाहिए, 16 में 31 रन, विकेट निकाला है संगम गरत ने, हैट्रिक के द्वार पर है, 2 विकेटें उन्होंने लगातार हासिल की है, स्विंग का कमाल उन्होंने दिखाया है। बाएं हाथ के बल्लेबाज साइश म्हात्रे, काफी अच्छी गेंद डाली गई थी, मिसफील्ड हुई, 1 रन यहां पे बचाया जा सकता था, क्या मिलेगा दूसरा। और देखिए जहां पे एक भी रन नहीं था, हैट्रिक बॉल दी है। गेंदबाज अगर इतनी मेहनत कर रहा है तो फील्डर का साथ होना जरूरी है। क्रिकेट द गेम ऑफ यूनिटी, एक नहीं 11 खिलाड़ियों का खेल है ये क्रिकेट, और एक और एक जब मिलते हैं तो बन जाते हैं 11, ऐसा हम कहते हैं इस खेल में, लेकिन वैसा कुछ होता हुआ नजर नहीं आया। ग्राउंड के बीचों बीच जहां पे डॉट गेंद थी वहां पे 2 रन मिले, 29 की अभी भी जरूरत है बची हुई 15 गेंदों में। ये अच्छी गेंद, क्या ओवर डाला है स्विंग का, 2 विकेटें निकाली, 4 गेंदों में अब तक 2 ही रन दिए जा चुके हैं। क्या ये मुकाबले का यूटर्न वाला ओवर है, लेकिन अभी भी तो ओवर है इनके पास, और रबर बॉल क्रिकेट में प्रति ओवर 15 रन भी बन सकते हैं। साइश म्हात्रे एक बेहतरीन ऑलराउंडर है, उन्हें दिखाना होगा अपना दमखम, जोर दिखाना होगा। 32 पे 2 और जोर दिखाया साइश म्हात्रे ने, जो धीरे की थी, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, स्विंग बॉल, लेकिन यहां से छक्के ने इस मैच को घुमाया है, क्योंकि अब जरूरत है 13 गेंदे 23 रन। देखिए पिस्तौल खाली है, ये मुझे पता है, तुम्हें पता है, लेकिन नीचे बैठे पुलिस वालों को ये पता नहीं है कि पिस्तौल खाली है। बिग बी अमिताभ ने डॉन में ये कहा था। उसी तरह इस मैच में क्या होने वाला है, साइश है, गेंदबाज है, लेकिन रन क्या बचाएंगे या बनाएंगे, ये ना आपको पता है कांचन सर, ना मुझे पता है, ना मंच पर बैठे हुए दिग्गज खिलाड़ी मंगेश जी वाकड़ीकर जो आरपीएल के अध्यक्ष हैं, ना उन्हें पता है, ना आकाश को पता है, ना हमारे कमेंटेटर सागर मांडवकर सर को पता है, ना युवराज माड़ी को पता है, ना विशाल जीतेकर को पता है। ये होता है क्रिकेट, हर गेंद के ऊपर क्या, ये सोचते सोचते हम मैच को आगे लेकर जाएंगे। छक्का आया, उसके बाद एक तो जरूर आया, क्या मिलेगा दूसरा। 1 रन यहां पे मिलता हुआ, मनीष शर्मा आवाज लगाते हुए, भाई विकेट मत डालो, अब विकेट मत डालो, मुकाबला हमारे पाले में लगभग आ चुका है। 12 गेंदों में अब 22 रनों की जरूरत, 11 की औसत से इन रनों को बनाना है। 12 में 22, इसका मतलब है 2 छक्के, रन बॉल इक्वेशन, कॅल्क्युलेट क्रिकेट। आणि ज्या पारगावच्या भूमीमध्ये हे सामने होत आहेत
ज्या पारगावने नरेश गायकवाड, सोनिया गायकवाड सारखे खेळाडू दिले, त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर फक्त 2 फटक्यांची बात. काय केलं हाँ, निश्चित रूप से आप समय बर्बाद न करें, क्योंकि जो 2 खिलाड़ी 30 गज दायरे के अंदर है, अगर समय और बर्बाद होगा तो आखिरी ओवर में आपको एक और खिलाड़ी अंदर लेकर आना पड़ेगा, तीसरा प्लेयर. बिल्कुल ना आकाश? तो ये हमारी ऑर्गेनाइजर कमेटी काफी सख्त हो चुकी है. कल सुबह 9 बजे शार्प, क्योंकि 5 बजे ये मुकाबले खत्म होने चाहिए, ये उद्देश्य था हमारा, लेकिन अब डिले हो चुका है. 1 घंटा उद्घाटन समारोह आज ही के दिन होने के कारण थोड़ा डिले हो चुका है, लेकिन फिर भी हम कल पूरी तरह से कोशिश करेंगे 39 पे 2. रत्नदीप चौधरी अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए बैकफुट पे जाके इस गेंद को खेला है साइश ने, और ये नंबर मिलेंगे. थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन. दिशा में गेंद आए, उस दिशा में उन्होंने प्रहार किया. थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन. 18 रनों की जरूरत है अभी बची हुई 11 गेंदों में. 11 गेंदों में 18 रन. सबके दिल की धड़कनें तेज है. कोई कहता है चांद पनवेल की गेंदबाज बाजी मार देंगे, कोई कहता है साइश और निखिल जाधव जो आइकॉन के तौर पर अभी भी पूरा 6 ओवर खेलने का मंसूबा बना चुके हैं, वो बाजी मार लेंगे शौर्य 11 नावड़े की तरफ से. लेकिन मुकाबले के गर्भ में क्या छुपा हुआ है ना आपको पता है ना मुझे पता है, लेकिन साइश म्हात्रे अगर इसी तरह बल्लेबाजी करते रहेंगे, मनीष शर्मा ने बिल्कुल सही कहा था इस ओवर से पहले कि भाई विकेट मत डालना, आपका वहां पे खड़ा रहना जरूरी है. और जैसे ही खड़े रहे, 5वें ओवर की शुरुआती 2 गेंदों के ऊपर उन्होंने बनाए 10 रन. अभी भी मैच देखिए, मैच बारिश टर्न कर सकती है, घुमा सकती है, लेकिन उस बारिश का आप इंतजार मत कीजिए. चलिए बगैर टाइम पास इस मैच को जारी रखना है. हर्षद पेंडारी, आपको यह अंतिम चेतावनी है. देखिए ऑर्गेनाइजर कमेटी द्वारा मुझे ये सूचना मिली है, अगर आप इसी तरह समय बर्बाद करते रहेंगे तो एक खिलाड़ी आपका अंदर आ सकता है 38 सर्कल में. 2 की जगह 3 हो सकते हैं. दस गेंदों में 12 रनों की जरूरत. मैच क्या ये सुपर ओवर तक टर्न होगा? क्योंकि अभी भी कुछ बिगड़ा नहीं है. हाँ, इस ओवर में अगर माइटी हिट आता है, छक्का वगैरह आता है, तो शौर्य 11 नावड़े 50 रन पूरे हो चुके हैं 61 का पीछा करते हुए. 50 अप. 11 रनों की जरूरत. 11 रनों की जरूरत है. 9 गेंदें बची है. गेंदबाज चौधरी काफी कोशिश कर रहे हैं कि किस तरह से मैं डॉट गेंद निकालूं या फिर विकेट निकालूं. निखिल जाधव स्ट्राइकर एंड पर 12 के निजी योगदान पर, लेकिन ये अच्छी गेंद डाली गई थी. चौथी गेंद थी इस ओवर की. 4.4 का खेल समाप्त हो चुका है. 50 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं. 8 में अभी भी 11 की जरूरत है. मैच देखिए अंतिम क्षणों तक, क्योंकि ये डिसाइडर मैच है. आरपीएल 2025 रबर बॉल का ये फॉर्मेट काफी मजेदार हो रहा है. छब्बीस जुलाई को जो महाप्रलय आया था, एक 26 जुलाई में, लेकिन आप बल्लेबाजी का महाप्रलय ला सकते हो, लेकिन ये गेंद गई फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. और धीरे धीरे शौर्य 11 नावड़े जिसकी फ्रेंचाइजी है प्रशांत खानावकर, उनकी टीम आगे जाती हुई नजर आ रही है. टीम का टोटल हो चुका है 54. 7 रनों की दूरी, गेंदें बची है 7 गेंदें 7 रन. 7 गेंदें 7 रन. क्या आसान होगा आखिरी ओवर में ये मैच?
या इस गेंद के ऊपर एक बड़ा हिट। निखिल जाधव, हमने सुमित ढेकड़े को आइकॉन देखा, ये क्या क्रिकेट खेला भाई, पीछे कोई भी मौजूद नहीं था, वहां पे एक की जगह दूसरा रन दिया। अब 6 में 5 की जरूरत, 6 में 5 की जरूरत। साइश मात्रे अब स्ट्राइकर एंड पर होंगे, जिन्होंने शॉर्ट बट स्वीट पारी खेली है, एक मैच विनिंग पारी जिसे हम कहते हैं, वो खेल रहे हैं साइश मात्रे, बाएं हाथ के बल्लेबाज, जासई के बेहतरीन खिलाड़ी, ऑलराउंडर। 6 में 5, क्या मुकाबला होगा सुपर ओवर का, या इस मुकाबले में एक आसान जीत मिलेगी। साइश महात्रे द्वारा शौर्य 11 नावड़े को 6 गेंदें बची और 5 की जरूरत है। 56 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। रबर बॉल में 5 रन बचाना मतलब रेत में से तेल निकालने वाली बात है। कांचन पालकर, कोयले की खान से हीरे को निकालने वाली बात है ये। क्या संकेत नांगड़े वो कर पाएंगे? या साइश मात्रे जो अब तक अच्छा खेले हैं, 20 रनों की पारी उन्होंने खेली है 7 गेंदों में, एक निर्णायक पारी। छह में 5, संकेत नांगड़े राइट आर्म राउंड द विकेट। लेकिन ये क्या किया संकेत नांगड़े ने, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। 6 में 4 की जरूरत। रिव्यू लिया जा चुका है यहां पर फील्डिंग करने वाली टीम द्वारा। 6 में अब ये अगर सही रहता है अंपायर का डिसीजन तो 6 में 4 की जरूरत होगी, और लीगल डिलीवरी दी जाती है तो 5 में 5। इट्स फेयर। तो 5 में 5 की जरूरत, 5 में 5 की जरूरत। संकेत नांगड़े इस ओवर की करेंगे दूसरी गेंद, और इस गेंद को घुमाया, ऐसे घुमाया कि 26 जुलाई का चक्कर चलाया, और प्लेयर ऑफ द मैच भी शायद साइश महात्रे ही बनेंगे, क्योंकि एक मैच विनिंग पारी निर्णायक मोड़ पर आए, मध्य क्रम में आए, टीम की जरूरत को पूरा किया। और आर्यन स्पोर्ट्स चिल्ले के साथ साथ आज की दूसरी टीम बनी जो सुपर 12 में पहुंची है, शौर्य 11 नावड़े।